हॅलो एव्हरीवन. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. हर हर महादेव. श्री सांब सदाशिवाय नम असं म्हणत आजचा विषय तुमच्या पुढे मांडते. कारण महादेवाच्या या आजच्या मंगलमय शिवरात्रीला म्हणजेच या महान अशा शिवरात्रीला तुमच्या मनातील सगळ्या इच्छा महादेवांनी पूर्ण कराव्या, पण त्यासोबतच तुमच्या आयुष्यातील दुःख, दरिद्रता नष्ट करावी आणि तुम्हाला एक चांगला पर्वकाळ यापुढे सुरू व्हावा, अशी महादेवाच्या चरणी प्रार्थना करते. अशाच या महादेवाच्या शिवपिंडीवरील या वस्तू तुम्ही जरूर घरी घेऊन या. जरी तुम्हाला काही अंशी तिथं गर्दी असेल किंवा अभिषेक वगैरे तेवढा करता नाही आला, तरी देखील या वस्तू न विसरता घरी आणा. 7 पिढ्यांचे भाग्य उजळणारे असे हे वस्तू असतात, ज्या आपल्या घरी महाशिवरात्रीला दरवर्षी प्रत्येक गृहिणीने किंवा घरातील कुणीतरी, प्रत्येक घरातील एका सदस्याने तरी या वस्तू जरूर उचलून आणायच्या आहेत. त्यासोबतच आणखीन काय करू शकतो आजच्या दिवशी ते देखील बघूया. अतिशय महत्त्वाचा असा पॉईंट आहे आजचा, तो जरूर बघा आणि विसरू नका ज्या गोष्टी आणायच्या त्या. चला तर मग आपल्या व्हिडिओकडे वळूया. आज प्रथम आपला व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करा. अशाच ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, विविध उपाय साधे सोपे जे सगळे करू शकतात ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते, पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आज पहाटेपासून रात्री 4 प्रहर महादेवाच्या शिवपिंडीवरती अभिषेक हा सतत चालू असतो आणि महादेवाला हा अत्यंत प्रिय आहे. थंड थंड ज्या वस्तू आहेत त्या महादेवाला खरंच खूप प्रिय आहेत. त्यामध्येच पाण्याचा जलाभिषेक महत्त्वाचा आहे. तुम्हाला घरामध्येच मी रुद्राभिषेक सांगितला. मोठ्या कोणत्याही खर्चिक गोष्टी न करता आपल्या निर्मळ अंतकरणाने जो आपण करणार आहोत तो महारुद्राभिषेक होणार आहे. तर तो व्हिडिओ देखील जरूर बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आपल्या घरच्या शिवपिंडीवर आपण हे करू शकतो. त्याचबरोबर ज्यांना ज्यांना मंदिरात जायला मिळणार आहे त्यांनी शिवलिंगाचा अभिषेक करून झाल्यानंतर, पूजा तुमची समाप्त झाल्यानंतर, सर्व शिवलिंगावर तुम्ही अर्पण केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी बेलपत्र किंवा धतुरा आपल्यासोबत नक्की घेऊन यायचं आहे. बेलपत्र हे निश्चित घेऊन यायचं आहे. जितके घरातील सदस्य आहेत कमवणारे, त्यांच्या प्रत्येकाच्या पॉकेटामध्ये, पर्समध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये हे ठेवायचंच आहे. याचा खरंच खूप चांगला आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनुभव तुम्हाला स्वतःला हळूहळू दिसून येतो. कोणताही मोठा चमत्कार होत नाही. हे सगळे सात्विक उपाय असतात, त्यामुळे वेळ आपल्याला जरूर लागतो. या ज्या बेलपत्र किंवा धतुरा या गोष्टी आहेत या तिजोरीत ठेवल्याने धन आणि संपत्तीमध्ये वाढ होते. त्याशिवाय आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी, दुसरी गोष्ट म्हणजे जे शिवपिंडीवरती बोर वाहिलं जातं बघा. बोर जे आहे तिथे आपण जरी नाही वाहिलं तरी अनेकांनी तिथे अर्पण केलेलं असतं. तर ते एक तरी तुम्ही घेऊन यायचं आहे. आणि घरातील असा जो सदस्य आहे ज्याला पोटाचे विकार चालू आहेत, जे वयोवृद्ध असू शकतात, लहान मुलं असू शकतात, तरुण असू शकतात, पोटाचे कोणतेही विकार असू दे, तर त्यांना हे बोर खायला द्यायचं आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, शिवलिंगावरती जो अभिषेक केलेला आहे तो लगेच इकडच्या साईडला वाटी किंवा भांडं जे आहे, तुम्ही इकडे अभिषेकाची धार जी आहे, जी आपल्या जलाधारीमधून खाली उतरते, ती तुम्ही तिथं घ्यायची आहे. खाली न पडता त्या वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये घ्यायची आहे आणि ती तुम्ही घरी घेऊन यायचं आहे. ते जल इतकं पवित्र आणि इतकं ते पॉवरफुल असतं. आजच्या दिवशी घेऊन आलेलं ते जल, साधं जल जरी जलाभिषेक केलेलं तुम्हाला मिळालं तरी खूप छान. आणि आल्याच दारातूनच ते शिंपडत शिंपडत पूर्ण घरामध्ये किचनमध्ये धनधान्य समृद्धीसाठी आणि आरोग्य बरकतीसाठी, याशिवाय आपली जी तिजोरी आहे तिजोरीमध्ये, बेडरूममध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. थोडा थोडा शिंपडा द्यायचा आहे. असं केल्याने शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की माता लक्ष्मी ही सदैव त्या घरामध्ये वास्तव्य करते, अखंडितपणे वास्तव्य करते आणि त्या घराच्या 7 पिढ्या उद्धार करते. माता लक्ष्मी तिथे सतत धनधान्य, संपत्ती यांची वाढच वाढ करते. असे हे जे आहेत उपाय ते कुणीही सहज करू शकतं, पण याचा जो परिणाम आहे ना तो खूप चांगल्या रीते प्रत्येकालाच दिसतो. म्हणून हे पॉवरफुल 4 जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत गोष्टी, त्या जरूर घरी घेऊन यायच्या आहेत. यासोबतच दुसरी गोष्ट जी करायची आहे, आजच्या दिवसभरामध्ये कधीही वेळ भेटू दे, तुमच्या जवळपास जर गोमाता असेल, गाई असेल, तर गाईला
गरम चपाती ताजी बनवलेली त्यामध्ये गुळाचा खडा ठेवून, एक तुळशीपत्र त्यावरती ठेवून गाईला हे जे आहे हा गोग्रास अर्पण करायचा आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरामध्ये शिव सहस्त्रनामावली, शिव अष्टोत्तर शतनामावली, अष्टनामावली एक स्तोत्र आहे. ते इतकं पॉवरफुल आहे. ते जरूर म्हणा. येत असेल तर किंवा ऐका समोर देवापुढे लावून. आजच्या घरातल्या शिवपिंडीला देखील पंचामृताने स्नान घालायचं आहे. अभिषेक करायचा आहे. घरामध्ये देखील तुपाचा दिवा शिवपिंडीजवळ लावायचा आहे. त्यामध्ये थोडेसे केसर टाकायचे आहे. हे केसर टाकल्यामुळे काय होतं, तर धनसंपत्ती आकर्षित होते. घरातील दुःख, दरिद्रता समूळ नष्ट होण्यास मदत होते. धनधान्यामध्ये बरकत होते. तसेच शिवमंदिरात देखील तुपाचा दिवा लावताना एक तरी केसरची काडी अवश्य जरूर टाकावी. त्यानंतर तुम्ही काय करू शकणार आहात, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवपिंडीवरून जे उचलून घरी आणलेल्या वस्तू आहेत, त्या कुणालाही न सांगता गुपचूप आपल्या तिजोरीत, पाकिटामध्ये, पर्समध्ये ठेवायच्या. घरी आल्यानंतर घरामध्ये शिवशंकरांची आरती करायची आणि मोठ्या आवाजामध्ये कालभैरव अष्टक स्तोत्र हे लावायचं आहे. 11 वेळा पठण झालं पाहिजे. एक माळ ओम नमः शिवाय या मंत्राची झाली पाहिजे. याशिवाय तुम्ही शिवलीलामृत ग्रंथ जर घरी आणला असेल, माझे व्हिडिओ जे रोज ऐकतात त्यांना माहीत आहे, तर त्या ग्रंथाची विधिवत आज पूजा करा, स्थापना करा आणि मग बघा काय अनुभव येतो. त्यातला 11वा अध्याय जरूर वाचा आजच्या दिवशी. असे हे एकदम साधे, सोपे, सुटसुटीत उपाय प्रत्येक गृहिणीने, प्रत्येक घरातील सदस्याने जरूर करावे. असे पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ.